नमस्कार पाहुणे. नमस्कार नमस्कार. या या या. हो पाहुणे आले वाटतं बाई याच्या घरी. काही नाही आले असते ना पाहुणे. जाऊनच पाहिजे शिंदूबाईला सांगतो. शिंदेबाई, ओ शिंदेबाई. काय म्हणता बाई इंगळे बाई? अहो बाहेर तर या. ओ बाई माले काम राहिले हो बाई सगळे. काय माय बाई आहे. अहो बाहेर तर या. अहो जुमडीबाईच्या घरी पाहुणे आले. पाहुणे काचीसाठी आले, काचीसाठी नाही. बाहेर तर या. बाई माय काम राहिले हो बाई सगळे. तुम्हीच जा. काय माय बाई आहे. या बाईच्या मागं ना कोणी पाहिलं तरी माय काम राहिले मिळून माय सगळ्या जमान्याचे काम या बाईच्याच मागं आहेत नाही. पण गल्लीत काय होते काय नाही या बाईला माहिती नसते. माय जाऊ दे, मीच जाऊन पाहतो काय झालं काय नाही. काचीसाठी पाहुणे आले बरं. मोठे पाहुणे आले बाई. ही बाई तर काही येत नाही. मीच जाऊन पाहतो. रस्त्याला फिरणंही होते आणि कोणाच्या घरात काय चालू आहे काय नाही हेही माहीत होते. मीच जाते, मीच फिरते. गेले वाटते बाई पाहुणे. जाऊनच पाहायचं काय नाही. जुमडेबाई, जुमडेबाई गेली वाटते पाहुणे आहे ना. हो गेले. हो का. कुठचे होते हो पाहुणे? आपल्या आजचे होते अकोल्याचे. असं 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 आपल्या अकोल्यातलेच होते का पाहुणे? हा अकोल्यातले. हो का. तेच तर म्हटलं माय. मला असं वाटलंच होतं. कसे काय आले होते पाहुणे? आमच्या प्रियाने पाहायला आलती. दुसरं काय. हो का. मग तेच तर म्हटलं. मला असं वाटलंच होतं बरं. पण म्हटलं विचारा म्हटलं जुमडेबाईले काय होत. बाई आमच्या प्रियाने पाहायला आलती ती पाहुणे. असं बरं. नवरदेव काय करतो? पुण्याला आहे ना माय नोकरीवर. मस्त आहे. हो मग लगे ते मग अशी गाडीवरून उतरताना नालीत पडली. ते नवरदेवाची माय होती की काय? तुम्ही काही एवढं ध्यान देऊन पाहिलं ना. आता मग अशी उतरता एक बाई पडली नाही का. मला असं वाटलं नवरदेवाची मायच होय का ते. आणि ते नवरदेवाला बहिणी किती आहेत हो? 2 बहिणी. असं 2 बहिणी होत का? ते 2 पुरी आल्या होत्या अशा तोंडावर झिपोट्या घेऊन आल्या होत्या. लटा काढून आल्या होत्या तोंडावर. तेच होत का? ते मॉडर्न वाले ते झिपोट्या नव्हते त्यांचे. ते मॉडर्न होते. आता कसं आपल्या खेळातल्या बाया झिपोट्या वाटतात. आणि म्हटलं त्या तुमच्या भाऊबंदाच्या घरी मग अशी चहा प्यायला गेला होता. आणि तो धोत्रात पाय लटकून आपटला तो माणूस तोंडावर. तो नवरदेवाचा बाप आहे की काय? नवरदेवाचा बाप. तुम्ही का त्याची जासूसी करता का काय? तुम्हाला सगळंच माहित आहे. आम्हाला माहिती नाही कोण का आहे. आता मी अशी रस्त्यानं जात होती येत होती तर मग तो माणूस का नाही धोत्रात पाय लटकून पडला. म्हटलं माय कोणाच्या घरचा पाहुणा होय. धोत्रात पाय लटकून आपटला. 8 धूट पडला तुमचा इबाई तोंडावर. मग अशी म्हणून आता मला माहित नाही तर मलाच काय माहित हो माय. का म्हणजे एक सांगा. तुम्ही त्या आजकालच्या पोरीले म्हणता की असे झिपोट्या काढून घालत्या असे हे घालत्या अशा. आणि तुम्ही तर 4-4 दिवसातून पालिश लावता डोक्याले. पांढरे केस दिसू नये म्हणून पालिश लावतात ते चालते. आणि त्याचे झिपोट्या येत म्हणतात. काय माय बाई ह्या माय तुम्ही. आता मग कशा आहो मग आता 4 दिवसातून पालिश लावतो तर माझ्या नवराच लावून देते मला पालिश डोक्याले. तर आम्ही का म्हणतो गल्लीतल्या माणसाने लावून सांगू राहिली का. म्हाताऱ्या माणसाने एवढं 4-4 दिवसातून पालिश लावा का. अय बाई
जाऊ दे. तुमच्या काम नाही हो. तुम्ही लावा, पालीस लावा. आम्हाला नाही माहिती सवयची. मजाक केली ना हो, मजाक. तेच म्हटलं माय. नाही ना हो. ते का माझ्या घरचे म्हणतात की ते पांढरे केस साजरे दिसत नाही. तू का आता बुडी झाली लावतात मग पालीस मा डोक्याले. जाऊ द्या ते. जाऊ द्या बरं. हा. म्हटलं पाहुणे पाहुणचा काय केला होता? पुरणाच्या पोळ्या. पूर्णाच्या पोळ्या केल्या का? हो का? माय बाय हो. माय मी काही कळची म्हणून राहिली. पूर्णाच्या पोळ्या करतो 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 करायला टाइमच नाही भेटत. कसा काय टाइम भेटेन माय तुम्हाला दिवसभर गल्लीतल्या पोस्टमन सारखं खबरा जमा करावं लागतात. पूर्णाच्या पोळ्या करायला काय टाइम भेटेन तुम्हाला? दिवसभर इकडे खबर तिकडे, तिकडे खबर इकडे करावं लागतात. मग तुम्हाला काय घरातले काम करायला टाइम भेटेल? दिवसभरच तर तुम्ही महत्वाची कामं करत राहता. मग काय टाइम भेटेल ना तुम्हाला घरातली कामं करायला? तुम्हीच सांगा. चल बाई, मग आम्हाला घरातली कामं करावं लागतात. माय बाई म्हणजे तुम्हाला घरातले काम करायला लागतात आणि आम्हाला का घरातले काम नाही का करायला लागत काही? आम्हाला तर घरातले काम करूनही पण चुगल्या करावं लागतात. गल्लीतले इकडल्या तिकडल्या आहे की नाही माय? कशी बाई आता तुमच्या घरी पाहुणे आलते म्हणून आली होती माझी. पाहुणे आले होते का खबरा जमा करायला आले? हे नाही बाई घरी यायला खरं काही काय माहिती आहे आम्हाला.